उरड तू पण होळी गे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे आपला होळीचा दुसरा दिवस. काल आपली होळी कशी झाली ते तुम्ही बघितलंच असेल. रात्री कशी मुलं होळी आणतात. म्हणजे एक मोठं आंब्याचं झाड असतं, ते चोरून घेऊन यायचं असतं ॲक्च्युली, आणि ते तसंच घेऊन येतात आणि मग त्यांची होळी अशी उभी केली जाते. मग तिथे गाराणं केलं जातं. अशा प्रकारे गावच्या ठिकाणी होळी ही साजरी केली जाते. आता होळीचा दुसरा दिवस म्हणजे आज धुळवडीचा दिवस आहे, पण आम्ही आलो आहोत गावाला कामासाठी. तर आम्ही तुम्हाला काजूमध्येच दिसणार. तर आम्ही दोन कारणासाठी आलेलो. एकतर होळी पण आहे आणि आमचं मेन काम होतं ते काजू काढायचं. कारण की एवढी पप्पांनी माझ्या मेहनत करून बाग बनवली आहे, तर त्याला सीझन आहे आणि त्याचे सगळे आता करावं लागणार काम. म्हणून आता आम्ही आलो आहे. आम्ही आता शिकतोय. सध्या पहिलं वर्ष आहे आमचं पहिलं वर्ष आहे पीक घेण्याचं. पण आमची झाडं पण यावर्षी छोटीच आहेत. खूप असं पीक घेता येणार नाही आहे सध्या. पण जे ह्या वर्षामध्ये आम्ही शिकलो आहे ना, ते खूप जास्त म्हणजे चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. खूप म्हणजे अचिव्हमेंट केल्यासारखी गोष्ट आहे. हां, माझे काका आम्हाला चांगलं गाईड केलंय. खूप छान शिकवलं. थोडं पप्पांनी आधी नॉलेज दिलं होतं. त्यानंतर आत्ता कसं पप्पा फक्त सांगायचे आम्हाला, आता आम्हाला स्वतःवरती पडलं आहे तर सगळं करावं लागतं आहे आणि आता आम्ही करतोच आहे. त्यामुळे डिटेल टू डिटेल माहिती आम्हाला मिळते की झाडं कशी सांभाळली जातात किंवा त्यांना कसं पालन, त्याचं मोठी कशी केली जातात, त्यांना किती खतपाणी घातलं जातं, कधी फवारणी केली जाते. हे सगळ्या गोष्टी आम्ही या एका वर्षामध्ये आम्ही शिकतो आहे. जवळजवळ आमचं लग्न झाल्यापासून जूनपासून आम्ही जे पण आत्तापर्यंत मार्चपर्यंत आम्ही खूप गोष्टी शिकलो आहे. आणि जर पुढच्या वर्षी मला जर असं वाटलं की हां खरंच खूप छान होतं आहे, तर मी तुम्हाला टोटल माहिती देईन की काजूची लागवडीपासून ते टोटल ते मोठी होईपर्यंत काय काय केलं जातं, है ना. झाडं कशी राखायची, कशी काळजी घ्यायची, खत पाणी भरणी सगळं टोटल. पण खूप मेहनत आहे मित्रांनो. चला आपण आता काजू काढायला जाऊया. नाश्ता झालाय सकाळचा. ब्लॉग करतोय का? आता आमचं काजू निवडायचं काम चालू आहे. आता सध्या एवढेच काढून झालेत अर्ध्या याच्यातून. अजून अर्ध्याच्यातून एवढे झालेत. काल अर्धे काढलं आणि आता वाईज बाकी असत. या वर्षी एवढा काय लागाक नाही. पुढच्या वर्षी बघूया काय लागता. खत पाणी घालू गोया, आज मेहनत करू होई. मेहनतीशिवाय फळ नाही, है ना. पण आता यावर्षी काही गावाक नाही इतकी मेहनत करन सुद्धा. तर आता ज्यांका असा वाटता भरपूर काजू असत तर हडे येऊन आमका वाईस मदत करा आणि काजू घेऊन पण जावा. काय वाटतं तुका? बरोबर. आता आम्ही थोड्या वेळाने दुसऱ्या बागेत जाणार आहे. आत्ताच जस्ट आमचा नाश्ता करून झाला. थोड्या वेळाने दुसऱ्या बागेत जाऊ. संध्याकाळी ना, आता 4 वाजता. 4 वाजता. आता जरा ऊन जास्त झालंय, त्याच्यामुळे आता आम्ही 4 वाजता येऊ परत आणि मग 4 वाजता तिथले अर्धे काढू. सकाळी जाऊचा लागता. सकाळी लवकर येऊचा लागता. ऊन जाऊच्या आधी. मग कसं ऊन लागणार नाही जास्त. ऊन लागला काय मग अजून जास्त त्रास जातो लोक. म्हणून आम्ही लवकर येतो. लवकर येऊन काम केला काय मग कसं जास्त ऊन गावणार नाही. मग हडेच डबो घेऊन येतो, नाश्तो करतो आणि मग घरात जातो. दुपारी 1 वाजता जेव. मग 4 वाजता परत येऊचा लागता गावाकडे तसंच असतं. बस
लागतात. बोंडूपासून वेगळ्या केल्यानंतर ते स्वच्छ होऊन जातात. म्हणजे आपण जेव्हा काजू विकतो प्रोसेससाठी द्यायसाठी तेव्हा ते काळे राहत नाहीत, स्वच्छ होतात. काळे दिसत नाही म्हणजे घेणाऱ्याला पण चांगले दिसतात काजू ना. घेणाऱ्याला पण चांगले दिसतात. आता हे धुणार आणि सुकवणार, उन्हात टाकणार उन्हात जरा. नाही टाकणार. उन्हात अच्छा, टाकलं की हवेवर. हवेवर म्हणजे मांगरात ठेवून देणार, पसरून ठेवायचे. चला, असे आता वाळवायचे असतात थोडे. हे कालचे आहेत, हे सुकून घातलेले. मित्रांनो, आता आम्ही चाललोय घरी. आता आम्ही डायरेक्ट संध्याकाळी येऊ 4 वाजता. जी थोडीशी झाडं राहिली आहेत, कारण की आज आपल्याला परत निघायचं आहे मुंबईला जायला. त्यामुळे आम्ही आता निघालो आहे. जेवतो जरासं, रेस्ट करू, आणि मग आम्ही निघू परत यायला. परत आपण भेटूया आता. आलो आहे आम्ही घरी. आणि काकी बनवते पुरणपोळ्या. मला दाखवते मी. हे बघा, माझी काकी आज पुरणपोळ्या बनवते मस्त. हे माझ्या माझाच फोटो काढून काजीत नाही तशीच आहे. अरे मी पण तशीच दिसते. नको नको. दूध, कटाची आमटी आणि भात. कसं वाटतंय? मस्त आहे ना जेवण? फर्स्ट क्लास. चला आता आम्ही जेवतो, परत थोडासा रेस्ट करू, आणि मग आम्ही परत जाऊ शेतामध्ये, म्हणजे परड्यामध्ये. चला, आता संध्याकाळचे 4 वाजलेत आणि आम्ही परत आलो आहेत आमच्या बॅक टू वर्क. काजू काढायला. बघा, काजू काढतोय. काढ. हेच थोडे बघ, हे असं ठीक आहे. ह्यांचा कलर बसा पांढरा, ते थोडे हिरवट आहेत, ते नको काढू. राहू देते, होतील आता. ठीक आहे ना, आता राहू देते. बघ, शबाय ओरडतायत लोक. चालू झाली आहे होळी. इकडे 5 दिवस होळी असते गावाला. घे पिशवी.
गाईज आता आम्ही आलो आहोत आमच्या दुसऱ्या बागेमध्ये, जिथे अजून आमची झाडं खूप छोटी आहेत, त्यामुळे या वर्षी त्याला पिकं नाही आहेत. बघा तुम्ही बघा किती लहान आहेत झाडं अजून. हे घे, घे पिशवीत टाक. तरी इथे छोटे छोटे थोडे एक दोन झाडं आहेत, त्याला मोहर लागलेला, थोडी मोठी झाली आहेत. ही थोडी कशी पाणथळ जमीन आहे त्याच्यावर उजव्या बाजूला, त्यामुळे ह्या झाडाला जरा जास्त पोषण मिळालं आहे. आणि आपले काळजी काढून झालेले आहेत आणि आपली सुट्टी पण 2 दिवसाची संपलेली आहे. तर आता आज आमची संध्याकाळची तिकीट आहे मुंबईला जायची, तर आम्ही आज निघणार आहोत. आणि मंडळी, जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.